आजचा व्हिडिओ मी मराठीतून बनवतो. शिरवळवरून लोणंद, लोणंदवरून फलटण. जस्ट आपण लोणंद क्रॉस केलं आहे आणि इथून पुढचा रोड एकदम मस्त आहे, मोकळा रोड आहे. आता काही जण म्हणतील की अरे यार तू ॲडव्हेंचर बाईकर्स घ्यायला पाहिजे होती. हॅलो रायडर्स, आजचा व्हिडिओ मी मराठीतून बनवतो. जस्ट ट्राय करतो आहे कोणती लँग्वेज सूट होते व्यवस्थित आणि त्या लँग्वेजमधून नंतरचे व्हिडिओज बनवेन. तर आज मी चाललो आहे माझ्या गावी आणि माझं गाव आहे सोलापूर जिल्ह्यात, पण ते फलटण जवळ आहे. म्हणजे आपण इकडून जाताना शिरवळ मार्गे शिरवळवरून लोणंद, लोणंदवरून फलटण आणि माझं गाव तिथून पुढे 30 किलोमीटर आहे पुणे पंढरपूर रोड. तर आजच मी जाऊन येणार आहे आणि जाण्याचं कारण आहे माझ्या नवीनच्या बॅचचा गेट टुगेदर. त्या गेट टुगेदरचं प्लॅनिंग मला माहिती नव्हतं. काल रात्री एक जणाचा फोन आला आणि त्याने मला त्या व्हॉट्सअप ग्रुपवर ॲड केलं आणि त्यानंतर कळालं की बऱ्याच दिवसांपासून प्लॅनिंग चालू आहे आणि ऑलमोस्ट सगळेच येणार आहेत. त्याच्यामुळे मी पण म्हटलं की ठीक आहे, संडे राईड्स असंही करतो, तर मग संडे राईड करत आपण तिकडे लावूया. मी कधी कधी राईड्स करत जातो गावाकडे, म्हणजे मजा येते. तो रोड पण खूप मस्त आहे. पुणे पंढरपूर रोड नवीन झाला असल्यामुळे एकदम मस्त रोड आहे. आज मी माझा माईक सेटअप बदलला आहे. बाईकचा आवाज अजिबातच येत नव्हता, त्याच्यामुळे मी आता 2 माईक लावले. एक माईक खिशात ठेवला आहे जो एक्झॉस्टच्या जवळ आहे, त्यामुळे तिकडून बाईकचा आवाज घेईल आणि एक माईक आहे हेल्मेटमध्ये, त्याच्यामध्ये मी बोललेला आवाज घेईल. शिंगणापूर हे मंदिर माझ्या घरापासून खूपच जवळ आहे आणि त्याचा रोड एकदम मस्त असतो. म्हणजे हेअरपिन बेंड्स जे म्हणतात ते प्रॉपर आहे तिथे आणि त्याचा रोड पण एकदम टार रोड आहे आणि चांगल्या कंडिशनमध्ये आहे. तर मी जेवढ्या वेळेस गावाकडे जातो तेवढ्या वेळेस मी तिथं 3-4 लॅब्स तरी मारतो. मी ॲक्च्युली त्याला लॅब्स म्हणतो, मला माहिती नाही त्याला काय म्हणायचं. म्हणजे लॅब्स युजली रेस ट्रॅक होत असतात, पण आपण लॅब्स म्हणू शकतो. तर आज पण मी ट्राय करतो, जर लवकर पोचलो तर मी तिकडे जाऊन थोडं रेकॉर्ड करेन. मीच 2 ते 3 तरी लॅब्स मारू. मी टाईम फुल केल्यापासून 10-12 किलोमीटर चालू असेल आणि टाईम फुल केलेली त्यावेळेस 290ची रेंज दाखवत होता, अजूनही 286 दाखवत आहे. म्हणजे जनरली टाईम फुलला 290ची रेंज दाखवते ही बाईक, पण ह्याचा रिझर्वच 80चा आहे. म्हणजे आपल्याकडे एवढी जास्त रेंज नसते, म्हणजे प्रॉपरली 300 किलोमीटरची रेंज नसते, कारण रिझर्व लागला की लगेच थांबायला लागतं. जनरली 80च्या आसपास लागतो रिझर्व. ह्याची अजून एक गोष्ट मी आज शिकलो. जनरली मी फोन राईट पॉकेटमध्ये ठेवतो, पण आज मी लेफ्टमध्ये ठेवलेला, कारण मी राईट पॉकेटमध्ये माईक ठेवला आहे. मग ह्याचं ब्लूटूथ व्यवस्थित काम करत नव्हतं. म्हणजे मी ज्यावेळेस गाणी लावतो त्यावेळेस गाणी अडकत चालत होती, त्यामुळे मी आता अजून स्विच केला. फोन राईट साईडला ठेवला, माईक पण राईट साईडलाच आहे. थोडं केअरफुल राहावं लागेल, कारण त्याचा आवाज येऊ शकतो.
बाकी गेट टुगेदरमध्ये मी काही शूट नाही करणार आहे. आयडियली हा व्हिडिओ फक्त राईडसाठीचाच आहे आणि मी फक्त जातानाचाच रेकॉर्ड करेन. येताना मोस्टली मी रेकॉर्ड नाही करणार कारण आज ट्रॅफिक पण भरपूर असणार आहे. आज दिवाळीनंतरची वीकेंड आहे, सगळे वापस येणार. येताना खूप गर्दी असेल. तसं म्हणायला गेलं तर ॲक्च्युली मला पण सकाळी म्हणजे ज्यावेळेस मी प्लॅन करत होतो त्यावेळेस या गोष्टीचं टेन्शन आलेलं की येतानाचं काय होईल. पण आता बघूया कसं होतं. मी मोस्टली ट्राय करेन लवकरच निघायला, म्हणजे ॲटलिस्ट अर्धं तर ट्रॅफिक कमी लागेल मला. आता जस्ट आपण लोणंद क्रॉस केलं आहे आणि इथून पुढचा रोड एकदम मस्त आहे. आत्तापर्यंतचा रोड खूपच खराब लागला, त्याच्यावर काम पण चालू होतं आणि त्याच्यामुळं ट्रॅफिक पण भरपूर होता. आता ऑलरेडी 8:45 वाजले, 8:40 वाजलेत आता. आणि मी असं अजून केलेलं की 9 वाजेपर्यंत पोहोचीन घरी, कारण आता आपल्याला फलटणला पोचायलाच 9 वाजता. पुढे अजून 9:30 रोड एकदम मस्त आहे तो पुढचा, त्याच्यामुळे हा व्ह्यू पण बघायचा मस्त आहे का जबरदस्त. इथून पुढे राईड करायला खूप मजा येईल ॲक्च्युली. फलटण एक सोडलं तर आपण 6 गिअरमध्ये इझिली क्रूज करू शकतो. ॲक्च्युली त्या रोडवर आपण क्रूज कंट्रोल लावून पण रिलॅक्स होऊन क्रूज करू शकतो. मी एक मल्याळम गाणं लावलेलं, त्यानंतर कंटिन्यू ती प्लेलिस्ट चालू झाली, काहीच कळत नाही आहे आणि चेंज करायला थांबावं लागेल. त्यामुळं मी चेंज करायला थांबत पण नाही आहे. जेव्हा आपण ह्या कन्सोल थ्रू इंटरकॉम कनेक्ट करतो त्यावेळेस गुगल असिस्टंट पण चालत नाही, त्यामुळं व्हॉईसचा पण नाही चालणार, त्यामुळं चेंज करावं लागतं. आता सध्या तरी नाही थांबत, नंतर 100 झाल्यानंतर थांबतो. तात्पुरतं मी नेक्स्ट प्रिव्हियस करू शकतो, त्यामुळं काम चालतं. आत्ता आपण फलटणला पोचलो आहे. जसं एक्सपेक्ट केलेलं 9 वाजेपर्यंत पोचेल, तसं 9ला पोचलो आहे आपण. आता इथून आपल्याला जायचं आहे लेफ्ट पंढरपूरमध्ये. भरपूर पोलीस थांबलेत आणि तिथून वेगळी ऐकली मारत. अजून फलटणचा बायपास कंप्लीट नाही झाला, त्यामुळे सिटीतून जावं लागतं. आता बायपास झाला की खूपच टाईम वाचेल. बराच वेळ झालं 100च्या क्रूज कंट्रोलवर चाललो आहे मी आणि लिटरली बोर व्हायला लागलं. रोड एकदम जबरदस्त आहे, रोड आहे. या रोडवर 100चा स्पीड खूपच कमी वाटायला लागलं आहे.
काल 2-3 दिंड्या दिसत्या मला, पण कोणती तरी वारी आहे वाटते. एवढं वाचता नाही आलं. मोकळा रोड आहे. हा टोल साताऱ्यात आहे, पण इथून आपण सोलापूरमध्ये एंटर करणार आहे आता. जस्ट बॉर्डरवर आहे. इथून पुढं सोलापूर आहे. आता जे गाव येईल ते धर्मपुरी आहे. सोलापूरचा रोड ॲक्च्युली अजून खूपच भारी आहे. सातारा आणि सोलापूरच्या रोडमध्ये फरक लगेच पडतो. तो रोड एवढा स्मूथ नाही आहे, खूप अपच्या खावचा आहे. सोलापूरचा रोड एकदम स्मूथ आहे. आता हे जे गाव आलं आहे त्या गावाचं नाव आहे धर्मपुरी. इकडून जाताना सोलापूर जिल्ह्यातलं सैलगाव आहे. आता जे गाव गेलं ते धर्मपुरी होतं. पुढे जे येईल ते धर्मपुरी बंगला आणि त्याच्या पुढे येईल ते मोरची. ते माझं गाव आहे, पण माझ्या घराकडे जायला त्याला बंगल्यावरूनच उतरावं लागतं. हे जे आहे ते आहे धर्मपुरी बंगला. जरा वियर्ड नाव आहे, बंगला नाव गावाचं आहे. असा काही सिनिक रोड आहे, जवळपास 400-500 मीटर असेल. आता काही जण म्हणतील की अरे यार तू ॲडव्हेंचर बाईकच घ्यायला पाहिजे होती, पण फॉर सम रिझन मला ॲडव्हेंचर बाईक्सच आवडत नाहीत. आता मी माघारी निघालो. सिंगापूरला जायचा प्लॅन होता, पण वेळच नाही. गेट टुगेदरमधून निघायलाच 3 वाजला. घरी थोडा रेस्ट करून चेंज वगैरे करून यायला 4 वाजले. सिंगापूरला नंतर आल्यावर रेकॉर्ड करतो. नंतर कधीतरी आल्यावर सिंगापूर रेकॉर्ड करतो. ॲक्च्युली 1 लाख घेऊन मन नाही करत, 2-3 लाख द्यावे लागतात.
त्यावेळेसच जरा बरं वाटतं. त्यामुळे आता गेलो असतो तर अर्धा पाऊण तास लागला असता. आणि आज संडे असल्यामुळे पुण्याच्या रोडला पण खूप गर्दी असेल. नंतर लेट झाल्यावर जायला खूप त्रास होईल. त्याच्यामुळे आता मी निघालो वापस. आता जस्ट मी धर्मपुरी क्रॉस केलं आणि काही फलटणमध्ये पोलीस होते, कारण काहीतरी सभा होती चीफ मिनिस्टरची. मे बी त्याचं पण थोडंफार ट्रॅफिक असेल. आत्तापर्यंत चांगलं बघून होतं. आता एकदम पावसाचं वातावरण झालं. पाऊस आला तर खूप अवघड होणार आहे. मी रेन गिअर नाही कॅरी केलं. असंही मी रेन गिअर कॅरी नाही करत, पण आज माझ्याबरोबर दुसरं सामान आहे ट्रेल बॅगमध्ये. ते भिजण्याची शक्यता जे काय असेल ते मोस्टली सगळं वाटप पुस्तक आहे. कॅमेरा माईक वाटत नाही, त्याला ठेवता येईल सगळं कवर करून. पण पाऊस आला तर खूप अवघड होणार. खूपच जास्त ट्रॅफिक आहे इकडं. किती लांब आहे हो? किती लांब आहे? हे बघा आपण कुठून चाललोय. फलटण अख्खा जाम आहे. पोलिसांनी इकडून कॅनलच्या साईडने यायला सांगितलं. तो फलटणचा मेन रोड पूर्ण पॅक आहे. इथं पण आहे ट्रॅफिक, होपफुली थोडं कमी असेल मागच्यापेक्षा. पाऊस पण यायला लागला थोडा थोडा. अजून लागणार आहे प्रॉपर वाट. हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे, कारण इथून पुढे ट्रॅफिक आणि पाऊस खूप भयंकर लागलेला आहे. मी लिटरली पुण्यापर्यंत ट्रॅफिक आणि पावसातच आलो. इंटरकॉमवर सॉंग्स प्ले होत होती, त्यामुळे पोचू शकलो, नाहीतर कुठेतरी पेशन्स राहिला नसता आणि हॉटेलवर राहायला नसतं. एवढं ट्रॅफिक मी फर्स्ट टाईमच बघितलेलं. पोचल्यानंतर मी बाईकची कंडिशन रेकॉर्ड केलेली. लिटरली ॲडव्हेंचर बाईकसारखी कंडिशन झाली होती. पण तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, मी त्यानंतर एकदम मस्त वॉश केली. आत्ताची कंडिशन तर एकदम ॲज गुड ॲज न्यू आहे. चला तर मग तुम्हाला भेटतो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये.